गीता अध्याय 17 श्लोक 10 यातयामंगतरसं पूतिपर्युषितै च यत् उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनन्तामसप्रियम्. यातयामं अनुस्वाराचा ङ, गतरसम अनुस्वाराचा म, पूती, पू दीर्घ आहे, ती ऱ्हस्व आहे, पूचा दीर्घ उच्चार करायचा, ती पटकन म्हणायचा. पर्युषितै, पवर आघात, यू नंतर पोटफोड्या श आहे. पर्युषितै अनुस्वाराचा य, च यत शेवटचा त अर्धा आहे. उच्छिष्ट, उ बरोबर अर्धा च म्हणायचा, छी बरोबर ष्ट म्हणायचा. उच्छिष्ट मपी चामेध्यम, मे पूर्ण म्हणायचा, नंतर अर्धा ध आणि अनुस्वाराचा म म्हणायचा. चामेध्यम भोजनन अनुस्वाराचा न, तामसप्रियम सवर आघात घ्यायचा. यातयामंगतरसं पूतिपर्युषितै च यत्, 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 उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनन्तामसप्रियम्. 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 यातयामंगतरसं पूतिपर्युषितै च यत्, उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनन्तामसप्रियम्. संधी विग्रह. यातयामं गतरसं पूति पर्युषितै च यत्, उच्छिष्टम् अपि च अमेध्यं भोजनं तामसप्रियम्. यातयामं म्हणजे प्रहर किंवा रात्र उलटून गेलेलं, अर्धपक्व, शिळं किंवा कच्च असा यातयाममचा अर्थ होतो. हा सामासिक शब्द आहे. यातः यामः यस्य तत् बहुब्रूही समास आहे. यातयामम. गतरसम म्हणजे त्यातले रस निघून गेलेले किंवा रसरहित असलेलं, रसहीन असलेलं. गतरसम हा सामासिक शब्द आहे. गतम रसम यस्मात् तत् गतरसम बहुब्रूही समास होतो. पूती म्हणजे दुर्गंधीयुक्त, पर्युषितम म्हणजे शिळं, च म्हणजे आणि, यत म्हणजे जे, उच्छिष्टम म्हणजे उष्ट, अपि म्हणजे सुद्धा, च म्हणजे आणि, अमेध्यम म्हणजे अपवित्र किंवा अपवित्र जागी केलेलं, अपवित्र व्यक्तीने केलेलं अशा प्रकारचं अपवित्र अन्न. भोजनम म्हणजे भोजन किंवा अन्न. तामसप्रियम तामस व्यक्तीला आवडतं असतं किंवा तामस पुरुषाला प्रिय असते. हा सामासिक शब्द आहे. तामसानां प्रियम तामसप्रियम षष्ठी तत्पुरुष समास होतो. अन्वय. यत् भोजनं यातयामं गतरसं पूति पर्युषितं च उच्छिष्टं च अमेध्यम अपि तामसप्रियम. जो आहार किंवा जे भोजन अर्धपक्व किंवा कच्च, रसरहित,
दुर्गंधीयुक्त, शिळं, उष्ट, त्याचप्रमाणे अपवित्रसुद्धा असते, ते भोजन तामस पुरुषाला प्रिय असते. या श्लोकात तामस अन्न म्हणून जे सांगितलेलं आहे ते खरं तर अन्न नव्हेच, पण तरीसुद्धा असं अन्नसुद्धा कुणाकुणाला प्रिय असतं आणि ते लोक तामसी असतात हे लक्षात ठेवायचं. जे भोजन रात्र उलटून गेलेली आहे, एक याम म्हणजे रात्र किंवा प्रहर, एक रात्र उलटून गेलेली आहे. खरं तर अन्न हे शिजवल्यापासनं 4 तासाच्या आत खायचं असतं, पण तसं न करता शिजवून ठेवलेलं दुसऱ्या दिवशी खाणं किंवा खूप वेळ उलटून गेलेलं आहे त्यानंतर ते अन्न खाणं, हे यातयामम ह्या शब्दामध्ये दाखवलेलं आहे. किंवा कधी कधी अपरिपक्व अन्न असतं, कच्ची फळं किंवा अर्धवट शिजलेलं अन्न, हे सुद्धा तामस व्यक्तींना आवडणारं अन्न असतं. नंतर रस निघून गेलेलं, आमटी जेव्हा उकळत असते तेव्हा तिचा छान सुवास सुटलेला असतो, म्हणजे तिच्यामधले रस आहेत हे आपल्याला कळतं. पण तीच आमटी जेव्हा सकाळची संध्याकाळला होते तेव्हा तिचा सुवास निघून गेलेला असतो, म्हणजे त्यातला जो सूक्ष्म रसात्मक भाव होता तो आता निघून गेलेला असतो. म्हणून सकाळची आमटी संध्याकाळला रसहीन होते. किंवा फळं खूप पिकली की ती त्यांची चव बदलते, त्यातला रस बदलतो. किंवा अगदी कच्चं असतं तेव्हा त्याच्यामध्ये रसाळता नसते. अशा प्रकारचं अन्न गतरसम. पूती म्हणजे दुर्गंधीयुक्त, खूप दिवस ठेवल्यामुळे त्याला एक प्रकारची दुर्गंधी येते, आणि असं दुर्गंधीयुक्त अन्न. पर्युषित म्हणजे शिळं, जुनं झालेलं, खूप दिवस झालेलं. उच्छिष्ट म्हणजे अनेकांनी तोंडात घातलेले, हात त्या अन्नामध्ये घातलेले, त्याला उच्छिष्ट अन्न म्हणतात. समर्थांनी तर म्हटलंय की वडिलांचं सुद्धा उष्ट खाऊ नये, पण आपल्या सिनेमांमुळे, हिंदी सिनेमांमुळे सगळीकडे एक कुप्रथा निर्माण झालेली आहे. हिंदी सिनेमांमध्ये दाखवतात झूठा खाने से प्यार बढ़ता है. हे खरं तर अतिशय चुकीचं आहे, तमोगुणाचं लक्षण आहे. उष्ट अन्न खाऊ नये असं गीतेने सांगितलेलं आहे. पण असं उष्ट खायला आवडणं, त्याचप्रमाणे अपवित्र ठिकाणी, अपवित्र व्यक्तीने तयार केलेलं अन्न हे सुद्धा अपवित्र समजलं जातं. कचरा कुंडीच्या शेजारी जर अन्न शिजवलं गेलं तर ते अपवित्र मानलं जातं. एखाद्या रोगी व्यक्तीने किंवा अस्वच्छ व्यक्तीने शिजवलेलं अन्न हे अपवित्र मानलं जातं. असं अपवित्र ठिकाणी, अपवित्र व्यक्तीने आणि खरं तर अपवित्र विचारांनी सुद्धा अन्नामध्ये त्या विचारांचे सुद्धा प्रतिबिंब पडतात. त्यामुळे अपवित्र विचार करत असताना सुद्धा शिजवलेलं अन्न हे अपवित्रच मानलं गेलेलं आहे. आणि असं अपवित्र अन्न तामस व्यक्तीला प्रिय असतं. आपल्याला वाटेल खरंच कोणाला हे असं आवडतं का? पण आत्ता कलियुगात तर कोपऱ्या कोपऱ्यावर अशाच प्रकारचं अन्न विकताना दिसतं. रस्त्यावर सगळी लोक थुंकत असतात, गाड्यांचे धुराडे सगळा धूर सोडत असतात, आणि तिथेच अन्नाच्या गाड्या उभ्या असतात, आणि त्या गाड्यांवर जे अन्न तयार केलं जातं ते आपण अतिशय आवडीने खातो. किंवा ती व्यक्ती जी असते, जी करणारी असते, ती स्वच्छ असते का नाही, तिने जी भांडी वापरलेली असतात ती स्वच्छ आहेत का नाहीत, याबद्दल आपण फारसे जागरूक नसतो. आणि म्हणून रस्त्यावर मिळणारं अन्न, अस्वच्छ ठिकाणी तयार केलेलं अन्न हे तामस अन्न मानलं गेलेलं आहे. कधी काळी नाईलाज म्हणून खावं लागणं हे वेगळं, आणि तसंच आवडणं हे वेगळं. तामस व्यक्तीला असंच अन्न आवडतं, शिळं पाकं, आंबलेलं, थोडीशी दुर्गंधी येणारं, खूप वेळ होऊन गेलेलं, उष्ट असं अन्न आवडतं. सामान्य व्यक्तींना तामस आहार फारसा आवडत नाही.
तामस आहारातून बुद्धी पण तामस होते आणि मनसुद्धा दुर्गुणांनी युक्त होतं. म्हणून तामस अन्न पूर्णपणे वर्ज्य करावं, तामस अन्न खाऊ नये. जर मुळात आपल्याला अशा अन्नाची आवड असेल तर ती हळूहळू कमी करावी. ते अन्न तामस प्रकारचं अन्न, शिळं पाकं, कच्चं, रस नसलेलं किंवा खूप दुर्गंधी येणारी फळं इत्यादी खाऊ नये, फेकून द्यावं. जरी ते वाया गेलं तरी चालेल, पण तामस अन्नानी शरीरामध्ये रोगापेक्षाही पुढची व्यथा, मनोविकार इत्यादी उत्पन्न होण्याची शक्यता असते. त्यामुळे तामस अन्न अजिबातच खाऊ नये. अशा प्रकारे भगवंतानी 8व्या श्लोकामध्ये सात्विक आहार सांगितला, 9व्या श्लोकामध्ये राजस आहार सांगितला आणि ह्या 10व्या श्लोकामध्ये तामस आहार सांगितला. तामस आहार अजिबात घेऊ नये. राजस आहार कधी काळी महिन्यातनं एखाद्या दिवशी चालेल आणि सात्विक आहार रोज घ्यावा. कारण जसा आहार तसं शरीर आणि तशीच बुद्धी, तसंच मन घडत जातं. म्हणून आहार स्वच्छ सात्विक असणं अत्यंत आवश्यक आहे. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. यात यामंगतरसं पूतिपर्युषितै च यत् उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियं. हरि ओम तत्सत्.